माळरानावर सहज येणारी ही वनस्पती विषारी असली तरी पारंपरिक औषधोपचारामध्ये तिचा वापर केला जातो। नमस्कार, मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो नो युअर प्लांट सिरीजमध्ये। चला तर आज जाणून घेऊया जॅट्रोपा गॉसिपिफोलियाबद्दल, जी रतनज्योत म्हणून ओळखली जाते। ही एक झुडूपवर्गीय फांद्यांनी नटलेली वनस्पती आहे। तिची कोवळी पाने लालसर किंवा जांभळट रंगाची असतात। फुले लहान आणि लाल जांभळ्या रंगाची असून फळे गोलाकार हिरव्या रंगाची असतात। पिकल्यावर ती पिवळी होतात। त्यात 3 तपकिरी रंगाच्या बिया असतात। वनस्पतीला तोडल्यास पांढरा चिकट रस बाहेर पडतो। हा रस विषारी असल्याने हाताळताना काळजी घ्यावी। यांच्या पानाचा उबदार लेप सांधेदुखी, सूज, मुरगळणे यावर बाह्य लावला जातो। हे रक्तस्राव कमी करण्यात आणि जखम भरून येण्यास सहाय्यक ठरते। घरगुती, बागायती पातळीवर कीड दूर ठेवण्यासाठी पानांचे अर्क फवारले जाते। काही पारंपरिक पद्धतीमध्ये साप आणि विंचू चावल्यास विष उतरवण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो। रासायनिक दृष्टीने यामध्ये फ्लॅवोनाइड्स, टॅनिन्स, टर्पेनाइड्स आणि सॅपोनिन्स असे घटक नोंदवले जातात। यामुळे दाहशामक, जंतुनाशक आणि जुलाब विरोधी क्रियांना आधार मिळतो। पण लक्षात ठेवा, या वनस्पतीचे बी आणि लॅटेक्स हे विषारी असू शकतात। शेवटी रतनज्योताचे औषधी उपयोग समृद्ध लोकपरंपरेत आढळतात, मात्र अचूक ओळख, योग्य मात्रा आणि तज्ज्ञांचा सल्ला हे नियम नेहमी पाळा। धन्यवाद।